नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134वा जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न. उत्सव कमिटी आष्टा कासार येथे 3 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा वक्ते राहुलदादा गिरी बीड यांच्या व्याख्यानाने मौजे आष्टा कासार येथील जयंती उत्सवातील पहिले पुष्प गुंफले गेले. यावेळी व्यासपीठावर जयंती कमिटीचे अध्यक्ष बाबूराव कांबळे, आर.जी. गायकवाड, प्रदीप फुंडीपल्ले व ॲडव्होकेट सयाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निलेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर प्रस्तावना सचिन गायकवाड यांनी केले. युवा वक्ते राहुलदादा गिरी हे प्रबोधन करतेवेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषाबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत मनुस्मृती ही केवळ दलितालाच जाचक नसून ती इतर ब्राह्मणेतरांसाठी देखील किती घातक होती हे त्यांनी समजावून सांगितले. प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी महापुरुषांना कसे आपापसात वाटून घेतले आहेत सांगत असताना प्रत्येकाने जाती धर्माच्या बंधनात न अडकवता ते अखंड देशाचे असतात, ते सर्वांचे असतात असे प्रतिपादन केले. दिनांक 26 वार शनिवार सकाळी 9 वाजता बुद्ध वंदना घेऊन जयंती उत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले. ते धम्मावर आधारित लहान मुलांसाठी धम्म प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाची संकल्पना बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांची असून कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्मृतिशेष विश्वनाथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ उपासक सुमित गायकवाड यांनी घेतले होते. यावेळी 30 मुली-मुलांनी सहभाग नोंदवत तिघांनी परीक्षेमध्ये बाजी मारत पहिला चिरंजीव तन्मय मनोज गायकवाड, दुसरा चिरंजीव संदेश नागनाथ गायकवाड व तिसरा क्रमांक भीमकन्या निकिता शिवाजी कांबळे यांनी पटकावला. यावेळी परीक्षक म्हणून बहुजन आवाज न्यूज चॅनल संपादक आयु विजय लोंढे व बुद्धत्व सामाजिक संस्था सचिव आयु जयप्रकाश गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. सायंकाळी 4 वाजता चिरंजीव विकास अप्पाराव गायकवाड यांनी समाजासाठी आत्मीयता जाणत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा भेट देऊन लोकार्पण केला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावचे प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती सुलभा कांबळे यांनी पुतळ्याचे करून लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. तदनंतर पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक भीमनगरमध्ये पोहोचली असता भीमनगरमधील जयंती उत्सव कमिटीच्या वतीने चिरंजीव विकास गायकवाड आणि त्याच्या आईचा सन्मान करण्यात आला. जयंतीनिमित्त रांगोळी प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रायोजकत्व स्मृतिशेष किशोर कांबळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू मंकेश्वर कांबळे यांनी पारितोषिक जाहीर केले. सदर रांगोळी स्पर्धेत भीमकन्या हार्दिका सचिन गायकवाड यांनी प्रथम पारितोषिक पटकावत द्वितीय अंजली कांबळे यांनी पारितोषिक पटकावले. तदनंतर पहिल्यांदाच खास महिलांसाठी होम मिनिस्टर या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम रात्री 9 वाजता सुरुवात झाला व विविध खेळाने पुढे सरकत प्रचंड महिलांच्या सहभागात कार्यक्रमाची शोभा वाढली. यामध्ये 3 महिलांनी बाजी मारत पहिला क्रमांक उपासिका दीपाली निलेश गायकवाड यांनी पटकावला. सोन्याची नथ व पैठणी जिंकली. तर दुसरा क्रमांक उपासिका केराबाई नागनाथ गायकवाड यांनी पटकावत टेबल फॅन जिंकला. तसेच तिसरा क्रमांक उपासिका देवशिला धर्मा गायकवाड यांनी पटकावत प्रेशर कुकर जिंकला. खूपच मनोरंजनात्मक, महिलांना मंत्रमुग्ध करून ठेवणारा पुण्याचे नामांकित आर.जे. ऋषीदादाचा हा कार्यक्रम सर्वांची मने जिंकून गेला. यानंतर लगेचच गायनाला सुरुवात झाली. यासाठी उमरगाहून सरपे सरांचा ऑर्केस्ट्रा सूर नवा क्रांतीचा हा संगीताचा कार्यक्रम पार पडला. दिनांक 27 वार रविवार तिसऱ्या आणि महत्त्वाचे पुष्प गुंफले ते कोथरूडवाला डीजेच्या थराराने. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पूजन कमिटी अध्यक्ष बाबूराव कांबळे यांच्या हस्ते करून ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य आर.जी. गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक गावातून दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी तालासुरात डीजेच्या धमाक्यात 5-6 गावांच्या लेझिम पथकासह विना तक्रार आणि सौजन्ययुक्त अशी मिरवणूक सोहळा पार पडला.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.